एक नंबरला छत्रपती संभाजीनगर। आपण काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली वैशिष्ट्ये पाहणार आहोत, बरोबर। यामध्ये लिहून घ्या, तालुक्याची संख्या 9, तालुक्याची संख्या 9, यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे? 365। यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध अशी लेणी आहे ज्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे। त्या लेणीचं नाव काय? वेरूळ अजिंठा लेणी। ज्याला जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळालेला आहे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे, त्या ज्योतिर्लिंगाचं नाव दक्षिणेश्वर। यानंतर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध असा किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव दौलताबाद। बावन दरवाजाचे शहर म्हणून आपण कुणाला ओळखतो? 52 दरवाजाचे शहर। पैठणला कोणतं धरण आहे? नाथसागर, ज्याला आपण जायकवाडी धरण असं म्हणतो। नाथसागर जलाशय। जायकवाडी धरण। समजलं मित्रांनो? आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही वैशिष्ट्य पाहिले। तालुक्याची संख्या 9, देन लोकसंख्येची घनता आहे 365। प्रसिद्ध अशी लेणी आहे ज्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे, ती म्हणजे अजिंठा वेरूळ अजिंठा लेणी। त्यानंतर आहे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग दक्षिणेश्वर। महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग आहेत, त्याच्यापैकी एक आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे। देन प्रसिद्ध असा किल्ला आहे दौलताबाद, जे सीताफळासाठी प्रसिद्ध आहे। 52 दरवाजांचे शहर म्हणून आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा उल्लेख होतो। आणि त्यानंतर प्रसिद्ध असा नाथसागर जलाशय, ज्याला आपण जायकवाडी धरण म्हणून ओळखलं जातं।